स्क्रीनवरती आपण पाहतोय उस्मान पटेल आहे मित्रांनो. प्रो लिंकला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज पवन केणे, उस्मान पटेल एकमेकांसमोर भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र कमालीची क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. चला सर्वांनी मोबाईल काढा, प्रो लिंकला सबस्क्राईब करा आणि मॅच नवीन सुरू होते. नवीन समालोचक सुद्धा आपल्याला जॉईन करतील. अर्थातच यश बाबगावकर पहिल्या इनिंगच्या पहिल्या सत्रासाठी जॉईन करतील. थँक्यू. थँक्यू सो मच आकाश मांजरेकर ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात. अगदी त्या माध्यमातून आपण जर विचार केला ना, आज रायगडचा टायगर उस्मान पटेल या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. गेल्या काही वर्षांमध्ये उस्मानचा फॉर्म नव्हता, मात्र यंदाच्या वर्षी तुफान फॉर्ममध्ये आहे. समोर जर आपण संघ बघितला तर त्या माध्यमातून आद्य सप्लायर्स नौकार विरुद्ध RCC पेठ या दोन संघाच्या दरम्यान बॅटल आहे. 4 षटकांची मॅच आहे. षटक क्रमांक पहिलं कोरियात सुरुवात. मॅचला होईल आरंभ. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अंगद मैदानावरती. पहिला चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. ऑफिशियल अंपायर टू बी सेज हियर इट्स अन वाईड डिलिव्हरी. धावफलकावरती अतिरिक्त धावांनी या ठिकाणी सुरुवात केली गेली आणि सुरुवात जर आपण पाहिली ना तर पहिली धाव अतिरिक्त नोंदवली सुद्धा गेली आहे. मग मी म्हणेन आज या मैदानावरती उस्मान, ओमकार पाटील, अंगद पाटील, कृतिक पाटील, समोरच्या संघामध्ये पवन केणे, शुभम जाधव, बिलाल शेख, दिनू कांबळे आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज अंगद पाटील. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, छेडछाड करण्याचा प्रयत्न होता, मात्र उस्मान पाटील आपण जर पाहिलं ना तर या ठिकाणी विकेट किपिंग करतोय आणि आतापर्यंत 2 चेंडू त्याच्याकडे गेलेत. कोणतीही चूक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये. धावफलकावरती पहिली धाव आली होती आणि ती धाव अवांतर सुद्धा आपण पाहिली होती. पुन्हा एकदा मॅच ऑन आहे. जर तुम्ही बघत आहात ना सामना तर नक्कीच 2 आयकॉन ज्या अलिबागच्या क्रीडाभवनवरती आहेत. वाईड आणि त्यानंतर +1 अशा धावा या ठिकाणी 2 आल्यात. तर मित्रांनो मॅच मध्ये पाहिलं ना तर आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी मॅच जरूर आहे. एका बाजूला आद्य सप्लायर्स नौकार, दुसऱ्या बाजूला RCC पेठ. दोन्ही संघांची त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. ओहो, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. मधली यष्टी उद्ध्वस्त केल्यानंतर या ठिकाणी ज्या पद्धतीने अंगद पाटीलचं सेलिब्रेशन आपण बघितलं ना, पाठीमागे उस्मान पटेल होता. ही जी ऊर्जा मिळते ना पाठीमागे विकेट किपरच्या माध्यमातून सुद्धा आली असं मी म्हणेन. हा जो उत्साह मैदानावरती आज क्रीडाभवनचं मैदान दुमदुमतंय. प्रेक्षकांच्या टाळ्यांनी, शिट्ट्यांनी, आवाजाने मधल्या यष्टीला उद्ध्वस्त केलं होतं. यष्टी उद्ध्वस्त झाल्यानंतर स्टंप बाजूला पडला होता आणि त्यानंतर वरची बेल उडाल्यानंतर तर माध्यमातून आपण बघतोय मैदानावरती A1 पवन केणे, भिवंडीचा हा वंडर बॉय मैदानावरती उतरलाय. या अलिबागच्या क्रीडाभवनच्या मैदानावरती पवनचे सपोर्टर्स, आवाज, टाळ्या, शिट्ट्या आणि त्यानंतर पवन मैदानावरती आलाय. 70-70 स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुद्धा पवनची नियुक्ती आहे. खानाव नाईटला जी आता स्पर्धा झाली होती ना तिथे सुद्धा मॅन ऑफ द सिरीजचं जी बाईक होती ती सुद्धा पवनने घेतली होती. त्यामुळे अलिबागचं क्रिकेट रायगड जिल्ह्यामध्ये पवन खेळत असताना अनेक स्पर्धा खेळलाय. मात्र अलिबागकरांवरती त्याचं विशेष प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर या ठिकाणी उतरलाय. मला अनेक जणांनी मेसेज सुद्धा केले होते की नक्की पवन येणार आहे का, नक्की उस्मान पटेल मैदानावरती आहे का, विवेक शेलार येतोय का, कारण प्रेक्षक त्यांच्यासाठी आतुरलेले असतात. क्रिकेटने अगदी सर्वांना वेळ लागले. ते म्हणतात ना की लहानांपासून अगदी थोरांपर्यंत एज इज द जस्ट ओनली नंबर. क्रिकेट हे अलिबागमध्ये नेहमीच एका वेगळ्या स्थानावरती असतं. या दरम्यान पहिल्या चेंडूवरती प्रहार. चेंडू स्कोरलेग क्षेत्रामध्ये 1 बाउंस सीमा पार. येतोय चौकार. तर आपण बघतोय प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत RCC पेठ या संघाच्या माध्यमातून आयकॉन उस्मान पटेल, ओमकार पाटील, अंगद पाटील आणि कृतिक पाटील. दुसऱ्या बाजूने आद्य सप्लायर्स नौकारच्या माध्यमातून पवन केणेला या ठिकाणी उतरवलाय आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा त्याच्या माध्यमातून सुद्धा आल्यात. 3 चेंडू आलेत, 7 धावा धावफलकावरती, 1 विकेट गेल्या. या मॅच मध्ये अंगद विरुद्ध पवन फार मोठी बिग बॅटल आहे मित्रांनो. द बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच हियर. पुन्हा एकदा या चेंडूवरती मात्र अचंबित केलं होतं, सरप्राईज झाला होता.
पवन केनेची बॅटिंग आपण जर पाहिली ना गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये पवन आहे, प्रत्येक संघाला वाटतं की आपल्यामध्ये आयकॉन म्हणून पवन खेळावा आणि आज आद्य सप्लायर्स नौकारने ते करून दाखवलंय. आद्य सप्लायर्स म्हटल्यानंतर आद्य जे नाव आहे ते समोर आपण बॅनर बघतोय ना, मिस यू आद्य, म्हणजे सन्मान्य अमितदादा नाईक यांचे ते सुपुत्र आहेत आणि ते आज आपल्यात नाही आहेत, मात्र त्यांच्या आठवणींना आपण नक्की उजाळा देतोय. या चेंडूवरती धाव 1 येईल. 8 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. अंगद पाटीलचा मैदानावरती गोलंदाजी करत असताना त्याचा रनअप, त्यानंतर चेंडू डिलिव्हर करताना त्याचं एक्झिक्युशन, त्याची गती, या बऱ्याचशा गोष्टी आपण पाहिल्यात. एका बाजूला 3 चेंडूंवरती 5 धावे संख्येवरती पवन केनेला आपण बघतोय, दुसऱ्या बाजूला दिनू कांबळेला अजून एकही चेंडू खेळता आला नाहीये. गोलंदाज तयार. यावेळेस रिफ्लेक्स चांगला होता, फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड होते. विज्ञानामध्ये एक संज्ञा आहे मित्रांनो, आपल्याकडे एखादी गोष्ट आली ना तर आपलं शरीर अशा रीतीनं त्याला रिफ्लेक्स करतंय. ती शरीराची हालचाल मैदानावरती झाली होती. कठीण कॅच मी म्हणेन, कारण समोरच्या दिशेला फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न आणि त्यानंतर हा कॅच ड्रॉप झालाय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती धावा मैदानावरती बनत आहेत, त्या म्हणजेच 8 धावा. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांमध्ये 45 ते 50 धावा बनल्या ना, तर समोर जर आपण विचार केला तर धावा रोखण्यासाठी शुभम जाधव असेल, त्यानंतर बिलाल शेख असेल, त्यानंतर त्यांचे स्थानिक खेळाडू किशोर, राजेश, सुमित, शिकेश माळी, निमिष पाटील, हे बरेच खेळाडू आहेत. ते धावा या ठिकाणी रोखू शकतात, मात्र त्यासाठी धावा बनल्या पाहिजेत. तर पहिलं षटक मैदानावरती पूर्ण झाले. 8 धावा धावफलकावरती आल्यात आणि 1 विकेट या ठिकाणी मिळवल्या. तर गोलंदाजीमध्ये थोडासा बदलाव या ठिकाणी केला जाईल. तर गोलंदाजी करण्यासाठी बंटी जोशी, षटक क्रमांक 2 हे त्याच्या माध्यमातून येईल. पहिल्या षटकामध्ये 8 आल्यात, षटक क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी आपण बघत आहोत. तर बंटी जोशीला प्राचारित केलं गेलंय. यानंतरची मॅच आहे आदिती वरद 11 पेंड विरुद्ध सौरभ पालवणकर पुरस्कृत कुलाबा स्पोर्ट्स रामनाथ. तर रामनाथ संघाला विनंती आहे की आपण 11 प्लेयरची नावं ही आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करूयात. आपण पाहतोय माजी आमदार मुर्शीजी ठाकूर सन्मान्य पप्पा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेलं 2025 रणजी क्रिकेटची भव्य दिव्यता स्पष्ट करणारी स्पर्धा. स्ट्राईक इन वरती आता मात्र दिनू कांबळे याला आपण पाहतोय. या दिनूच्या बॅटमधून धावा येतील. 1 दिनू कांबळे मॅन फ्रॉम डोंबिवली या ठिकाणी आपण पाहतोय, तो स्ट्राईक इन वरती उभा आहे. एका बाजूला पवन, दुसऱ्या बाजूला दिनू, ही जोडी मैदानावरती उतरवली आणि भरोसेमंद जोडी असं मी म्हणेन, कारण या जोडीकडे ती कॅपॅसिटी आहे. मोठे फटके ते अगदी सहज खेळू शकतात आणि मैदानावरती उतरल्यानंतर सुद्धा ना या ठिकाणी प्रत्येक आलेल्या आयकॉन खेळाडूवरती आक्रमकपणे पवित्रा ते कधीही आजमावू शकतात. म्हणजे या मॅचमध्ये कधी ते आक्रमक होतील. यावेळेचा फटका दिनू कांबळेच्या बॅटमधून चांगला प्रहार आला. स्टँड अँड डिस्पॅच, चेंडू जाईल या ठिकाणी. वेट फॉर अंपायर डिसिजन. सीमा रेषा बार येतोय. कॉपी बुक स्टाईल षटकार. काय जबरदस्त फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता. टाइम केलं होतं चेंडूला, गतीचा वापर सुद्धा केला होता आणि त्याच्या समोर हा चेंडू एक्झिक्यूट केला. चेंडूला भिरकावून दिलं होतं लॉंग क्षेत्रामध्ये. या 6 धावा येतील. धावसंख्येमध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वाढ होते. अजूनही आपण जर विचार केला ना तर पवन केने नंतर शुभम जाधव आहे, त्यानंतर बिलाल शेख आहे आणि अशा माध्यमातून संपूर्णतः जे आयकॉन्स त्यांनी मैदानावरती उतरवले ना. पवन केने नॉन स्ट्राईक एंडवरती दिनूच्या बॅटमधून षटकार आलाय. प्रोलिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण बघतोय ही स्पर्धा. तर मित्रांनो, आपला मोबाईल काढा आणि त्यानंतर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, कारण ज्या पद्धतीनं हे जे आयोजन आहे, जी क्वालिटी त्यांनी मेंटेन केली आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये, अशाच रीतीनं ते नेहमीच ही स्पर्धा सर्वांपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेला. चांगला चेंडू ब्लॉक लाईन वरती होता. इट्स अन चिकी अँड रिस्की सिंगल. ही धाव जी मैदानावरती घेतली ना, कुठेतरी स्वतःला धोक्यामध्ये टाकलं होतं असं मी म्हणेन. दिनू कांबळे एका बाजूला होता, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. पवन केनेने सुद्धा या मैदानावरती पहिल्या चेंडूवरती 4 धावा मारल्यात आणि त्यानंतर मात्र पवनचा जो प्रेक्षक वर्ग आहे ना, तो वाट पाहतो पवन कधी मैदानावरती येईल, पुन्हा कधी स्ट्राईक वरती येईल आणि या मैदानावरती पुन्हा या धावा कशा पद्धतीनं जमवेल. 16 आल्यात. 16 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. अशा पद्धतीनं हा सामना आपण पुढे घेऊन जातोय.
फटका जरूर चांगला खेळला होता, मात्र त्या चेंडूवरती त्यांना धाव मिळेल केवळ एक. शॉर्ट सिलेक्शन जर पाहिलं ना आपण तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत काही क्षेत्र आहे ज्या ठिकाणी चेंडू 6 धावांसाठी जाईल आणि त्या बाजूने जर गेला ना तर 1 धावेसाठी जाईल आणि आता केवळ धाव मिळाली 1. ते म्हणतात ना 99% ऑफ एफर्ट्स अँड 1% ऑफ लक फॅक्टर कुठेतरी कमी पडला. पवनच्या बॅटमधून धावा येत आहेत, मात्र जर तुम्हाला खेळायचं या मॅचमध्ये जिंकायचं ना तर तुम्हाला विचार करावा लागेल की खेळायचं तर फटकेबाजी लॉंग ऑन लॉंग ऑफला किंबहुना मिड विकेटला स्क्वेअर लेगला डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हरला कव्हर पॉईंटला डीप पॉईंटला करू शकता. बॅकवर्ड पॉईंट त्यानंतर जर थर्ड मॅन लॉंग स्टॉप डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा काही रिझन त्यानंतर लॉंग लेग आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये केवळ 1 धाव तुम्हाला मिळेल. 17 आल्यात. करंट रन रेट जर आपण बघितला ना तर 10.18 आहे. त्याच्या बाजूने जर आपण विचार केला तर मास्टर माइंड उस्मान पटेल ज्या पद्धतीनं या मैदानावरती संपूर्ण खेळ रन करत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज बंटी क्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे डीप मधून स्क्वेअर लेग वरून आला होता फील्ड करण्यासाठी मिड विकेट क्षेत्रापर्यंत चेंडू ट्रॅव्हल झाला आणि धावफलकावरती 1 धाव मिळेल. 18 धावसंख्या 18 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. षटकामधील 1 चेंडू बाकी आहे. आत्तापर्यंत जर आपण विचार केला बंटीच्या गोलंदाजीचा तर 1 षटकार केवळ खराब 1 चेंडू टाकला होता त्याच्यावरती 1 बिग स्ट्रोक आलाय आणि बाकी सर्व चेंडूवरती केवळ सिंगल 1 धाव. त्याच्यामुळे जर या मॅचमध्ये तुम्हाला जिंकायचं ना टार्गेट सेट करावं लागेल, कॅल्क्युलेशन तुम्हाला ठेवावं लागेल. यावेळेचा फटका आव देखा न ताव स्टँड अँड डिस्पॅच चेंडू स्क्वेअर लेग रिजनला बाउंड लाईनच्या बाहेर. या ठिकाणी आपण बघितलं कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला मानवंदन देणारा फटका 6 धावांसाठी दिनू कांबळेच्या बॅटमधून षटकार. 2 षटकं मैदानावरती या ठिकाणी पूर्ण होतात. 2 षटकांच्या अंती धावा धावफलकावरती लागतात. त्या म्हणजेच नेक्स्ट टॉस साठी आदिती वरद 11 पेंड विरुद्ध सौरभ पालवणकर पुरस्कृत कुलाबा स्पोर्ट्स रामनाथ. तुमच्यासाठी हा माझा अंतिम पुकार असेल. तर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. आदिती वरद 11 पेंड विरुद्ध सौरभ पालवणकर पुरस्कृत कुलाबा स्पोर्ट्स रामनाथ. दोन्ही संघांच्या कॅप्टनना सूचना असेल इनिंग ब्रेकमध्ये लगेच या. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा बनल्यात 24 ऑन स्कोरबुक. अशा रीतीनं या ठिकाणी आपण प्रथम फलंदाजी करत असताना आद्य सप्लायर्स नौका संघ पवन केने दिनू कांबळे दिनूच्या बॅटमधून आता धावा येत आहेत. 3रं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी कृतिक पाटील या मैदानावरती उतरला. रातो की कातील म्हणजेच RCC पेठ प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघानं पुरस्कृत केलेला हा RCC पेठ संघ मैदानावरती आपण जर पाहिलं तर प्रथमतः या ठिकाणी त्यांनी गोलंदाजी स्वीकारल्या. आद्य सप्लायर्स नौकाच्या माध्यमातून या ठिकाणी पवन आहे त्यानंतर दिनू आहे. दिनूच्या बॅटमधून धावा येत आहेत. 4 चेंडूवरती 14 दिनूने स्कोर केल्यात. एका बाजूला पवनचे फॅन्स या ठिकाणी वाट पाहतात की पवन या सामन्यामध्ये कशा रीतीने खेळेल. पॉपिंग क्रीज मध्ये डेपचा वापर करतोय पवन. कृतिक पाटील मैदानावरती उतरवलाय. 3रं षटक आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं षटक मी म्हणेन. प्रयत्न केला होता या ठिकाणी कट करायचं होतं चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट मारायचं होतं कव्हर पॉईंट रिजनला. मात्र फटक्यामध्ये ना बॅट कडा जरूर घेतली. धावफलकावरती कोणतीही धाव नाही आहे. कृतिक पाटील विरुद्ध पवन केने ही फार मोठी बॅटल तुम्ही मैदानावरती पाहू शकता. क्रीडा भवनचं शानदार मैदान. आद्य अमित नाईक प्रेक्षक गॅलरी त्याच्यामध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गतिमान चेंडू पवनला फसवणं पवनला चकवणं पवनला 4 मुंड्या चित करणं हे फार कठीण काम आहे आणि ते सहजरित्या करत असताना गोलंदाज या ठिकाणी आपण बघतोय कृतिक पाटील. आयकॉन विरुद्ध आयकॉन. आज जर तुम्हाला ही स्पर्धा जिंकायची ना तर मैदानावरती तुम्हाला चांगला खेळ करावाच लागेल. या चेंडूवरती बीमर आलाय. सर्व काही चांगलं चाललेलं असताना ते म्हणतात ना भरलेल्या दुधाच्या ग्लासमध्ये साखरेऐवजी मिठाचा खडा पडावा अगदी त्या रीतीनं या मैदानावरती हा चेंडू आलाय. नो आणि त्यानंतर आणखीन एक धाव येईल. नो +1 फ्रीट मैदानावरती असेल. हे मोमेंटम या ठिकाणी अशा रीतीने शिफ्ट होतात की त्यानंतर मात्र बॅट्समन पूर्णतः संधीचा वापर करतो फायदा घेतो प्रतिस्पर्धी संघावरती हल्ला बॉल करतो आणि त्यानंतर मात्र तुम्हाला या ठिकाणी मॅचमध्ये असं वाटतं की ही चूक फार मागात पडली. धावा 26 फ्रीट चेंडू आहे.
या फ्री चेंडूवरती प्रहार केलाय, टाइम होत नाहीये, समोर क्षेत्ररक्षक आहे, मात्र झेल जरूर उत्तम होता, मात्र फ्री चेंडू होता. या आधीच्या चेंडूवरती बीमर आल्यानंतर या चेंडूवरती जर आपण पाहिलं ना, ॲज पर लॉ नंबर 21 आधी अप्लाय केला होता आणि त्यानंतर एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट हे समीकरण सांगत असताना 27 धावा, 27 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक मैदानावरती प्रगतीपथावर असताना ऋतिक पाटीलवरती सुद्धा सर्वांच्या नजर आहेत. आज ज्या स्पॉन्सरने तुम्हाला या ठिकाणी मैदानावरती बोलवलं ना, त्याला या ठिकाणी पैशांची काही मतलब नाही आहे, मात्र जी ट्रॉफी या स्पर्धेची त्याला पाहिजे आहे ते फार महत्त्वाचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जेव्हा सकाळ होते, लोक विचारतात की फायनल कोणी जिंकली, तेव्हा अभिमानाने तुम्ही सांगता आला पाहिजे की हो, आमच्या संघाने ती फायनल जिंकली. धावा 27 बनल्यात, 1 विकेट मैदानावरती गेले. तिसरं षटक प्रगतीपथावरती, गोलंदाज तयार. दिनू कांबळे थांबायचं नाव घेत नाहीये, थर्ड टियर मध्ये चेंडू गेलाय, चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडू सीमा रेषा पार येतोय, आसमानी तुफानी फटका, षटकार. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केले, क्लासिकल फटकेबाजी आहे, ज्या माध्यमातून दिनू कांबळेची बॉडी लँग्वेज आहे ना, उतरल्यानंतर पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन त्याने फलंदाजी करायला सुरुवात केली. आता मात्र स्कोरबुक वरती हालचाल वाढली. धावा 33 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना कृतिक पाटील कमबॅक करणार का? फटका जरूर चांगला होता, मात्र बॅटचं कनेक्शन प्रॉपर नव्हतं. धाव 1 आली. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि स्कोरबुक वरती आणखीन एक धाव येईल. 34 साल्यात षटक क्रमांक 3 सुरू आहे. एका बाजूने पवन केणे थोडा शांत आहे, मात्र दिनू कांबळेच्या बॅटमधून कन्सिस्टन्टली रन येतात. 6 चेंडूवरती 21. आत्तापर्यंत दिनूच्या बॅटमधून तब्बल जर आपण विचार केला ना, तर 3 बिग स्ट्रोक पाहिलेत आणि ते स्ट्रोक असे आलेत की ते आउट ऑफ दी पार्क आहेत. तर या षटकामधील 1 चेंडू बाकी, यानंतर आणखीन एक षटक येईल. पवनच्या बॅटमधून A1 फटका, चेंडू वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करत चिरत बाउंड लाईनच्या बाहेर, आसमानी तुफानी फटका, षटकार. धावा 40. 14 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. ज्या पद्धतीनं डावकुरे हाताचा फलंदाज इतका मोठा फटका मारत नाही ना, मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाने तोच फटका वाईडिश लॉंग ऑफला अगदी लांब मारला. ही क्वालिटी पवनने मेंटेन केल्या. हा सराव त्याचा फार मोठा आहे आणि त्यानंतर मात्र लॉंग ऑफला क्लिअर करणारा फटका, टाइम केलं होतं चेंडूला, गतीचा वापर केला होता आणि चेंडूला भिरकावून दिलं होतं सीमारेषापार, षटकार. 3 षटकं संपलीत. टीम मीटिंग्स आता मात्र प्लीज घेऊ नका, कारण आपल्याला आणखीन बरेच मॅच या ठिकाणी आजच्या या रजनीमध्ये क्लिअर करायच्या आहेत. 3 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती लागली 40 धावा, 14 रन्स कम्स अप. आणि त्यानंतर मात्र अंतिम षटकाचा थरार आपण अनुभवणार आहोत. कालच्या रात्रीमध्ये बापदेव खंडाळा संघानं क्वालिफायर राऊंडमध्ये प्रवेश मिळवलाय, तर आजच्या या रात्रीमध्ये पुन्हा एकदा जर आपण विचार केला तर राजा शिवछत्रपती किंग्ज संघाला बढत मिळाली आहे. आणि आज जेव्हा IPL फॉर्मॅट आलाय ना, तेव्हा या मैदानावरती आयकॉन प्लेअरचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक आपलं गर्दा सोडून क्रीडा भवनच्या मैदानावरती ठाण मांडून बसलेत असं मी म्हणेन. 4थं षटक येईल. 4थ्या षटकासाठी गोलंदाजाला प्राचारित केलं जाईल आणि तो गोलंदाज म्हणजेच दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय इथून मात्र नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला संघ सज्ज झालाय, आदिती वरद 11 पेंड संघ, ज्यांना पुरस्कृत करते आपल्याला पाहायला मिळाले अमोजी मुंडे. आणि तदनंतर मात्र दुसरा संघ असणार आहे कुलाबा स्पोर्ट्स पुरस्कृत वागरेश्वर वागरण. आणि नाणेफेकीचा कौल वागरण संघाच्या बाजूने गेलाय. आपला डिसिजन फक्त या ठिकाणी कळवायचा आहे. वागरण संघ क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारला जाईल. आयकॉन बद्दलची चर्चा होईल. आयकॉन खेळाडू जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र मैदानावरती शेवटचं षटक सुद्धा चाललंय. वळूयात कमेंट्री बॉक्स इनकडे, जिथे यश मापगावकर आपल्याला जॉईन करतील. थँक्यू सो मच आकाश सर. आपण बोलतो शेवटचं षटक आहे. दिनू कांबळे स्ट्राईक एंडवरती उभा आहे. आक्रमक दिनूला या ठिकाणी आज आपण पाहिलंय. यावेळच्या चेंडूवरती मात्र आपण बघतो एकदा वाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? मात्र नाही. एका धावेवरती थांबवलंय. वेट फॉर अंपायर डिसिजन. थेट बट लेट नो चेंडू या ठिकाणी दिला गेलाय. वेस्ट साईडच्या वरती चेंडू होता आणि त्या माध्यमातून आपण जर विचार केला ना, तर मैदानावरती बीमर आल्यानंतर फ्री हिट असेल. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. आणि त्या माध्यमातून जर आपण विचार केला वेदांत, या मैदानावरती प्रत्येक धाव तुम्हाला सेव्ह करावी लागेल. अशा सिच्युएशनवरती तुम्ही उभे आहात ना, या ठिकाणी एकही चूक तुम्हाला
या सामन्यामधनं बाहेर ढकलू शकते. या धावा शेवटच्या मोमेंटला फार महागडे ठरू शकतात. हा चेंडू फ्री हिट असेल. गोलंदाजी करण्यासाठी शहबाजला आपण बघतोय प्राचारित केलंय. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या, त्यानंतर पवन स्ट्राईक इन होल्ड करताना पाहायला मिळतील. पवनच्या बॅटमधून शॉट ऑफ द नाईट, क्लासिकल कॉपी बुक स्टाईल फटका. A1 पवनचा हा दर्जेदार फटका. आणखीन एक षटकार. ते म्हणतात ना, काही गोष्टी मागून मिळत नाहीत, त्या निर्माण कराव्या लागतात. जेव्हा तुम्ही मैदानावरती असा खेळ करून दाखवता ना, तेव्हा पवन जेव्हा मैदानावरती येतो ना, तेव्हा नक्कीच या मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी वाढते. वेदांत, हा फटका जेव्हा मैदानावरती एक्झिक्यूट केला, शहबाजच्या या गतीचा पुरेपूर वापर केला गेला आणि मग मात्र मैदानावरती लॉंग ऑफच्या दिशेला या चेंडूला भिरकावून दिला. 6 धावा. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र वाटते 48 धावा, 48 रन बनल्यात. असं वाटते की 60 ते 65 धावा बनवू शकतील. मात्र त्या अनुषंगाने शहबाजने गोलंदाजी केली ना, विकेट मिळाली तर मॅच मध्ये ते पुन्हा परततील. पवन केणे मैदानावरती स्ट्राईक एंड वरती उभा आहे. खानावच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सुद्धा आहे. आणि आज क्रीडा भवनच्या या शानदार मैदानावरती माजी आमदार मर्षजी ठाकूर म्हणजेच पप्पा यांच्या या स्मृतिप्रित्यर्थ चषकामध्ये काय जबरदस्त फटकेबाजी तो करतोय. या चेंडूवरती मात्र आपण जर पाहिलं ना तर आउट ऑफ द कंट्रोल होता गोलंदाज. मात्र हा चेंडू ज्या रीतीनं पवनने खेळला त्याला सुद्धा माहिती होतं की मॅक्झिमम 6 मिळू शकल्या असत्या. मात्र त्या अनुषंगानं गती जास्त होती. बॅट आधी फिरली. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. ही डाव्या ठिकाणी 1 येईल. शेहबाज शेख, काय जबरदस्त गती आहे त्यांच्याकडे. गोलंदाजी करण्यासाठी या मॅच मध्ये उतरलेत. महत्वाची मॅच आहे. एका बाजूला जर आपण विचार केला ना तर उस्मान पटेल एका ठिकाणी, दुसऱ्या बाजूला पवन केणे, त्यानंतर ओमकार पाटील, दुसऱ्या बाजूला शुभम जाधव, त्या ठिकाणी अंगद पाटील, दुसऱ्या बाजूला बिलाल शेख आणि त्यानंतर कृतिक पाटील, इकडे दिनू कांबळे. दिनू कांबळे चांगल्या लईमध्ये. पवन केणेने सुद्धा या मॅच मध्ये आक्रमकता दाखवली आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज शेहबाज पुन्हा एकदा तयार होईल. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. क्रिकेटमध्ये गिव्ह अँड टेक आहे. आणि ज्या पद्धतीने मी नेहमी म्हणतो की क्रिकेटमध्ये कधीच कोणाचं उसणं ठेवलं जात नाही, ते अगदी व्याजासकट चुकतं केलं जातं. मात्र मित्रांनो, तुम्हाला दिनू कांबळेची फलंदाजी आवडली असेल ना तर मैदानावरती टाळ्यांचा आवाज आमच्यापर्यंत आला पाहिजे. ज्या दिनूने आक्रमक फटकेबाजी केली, ज्या दिनूने मैदानावरती आउट ऑफ द पार्क फटके मारलेत, ज्या दिनूच्या बॅटमधून आलेल्या षटकारांनिशी धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली होती ती म्हणजे 49 धावा. हा जबरदस्त नॉक या ठिकाणी पाहायला टाळ्यांनी स्वागत केलं. कारण जेव्हा मैदानावरती एखादा प्लेयर खेळतो, आपल्या संघासाठी संपूर्णतः आत्मसमर्पण दाखवतो. शेवटपर्यंत दिनूने प्रयत्न केले होते. मात्र काय गोलंदाजी आहे. हे कमबॅक केलं गेलं शेहबाजच्या माध्यमातून. पहिला चेंडू खराब होता, मात्र त्या सगळ्या बॅट पिक्चरला त्यांनी विसरलं. ज्या पद्धतीनं आपण सकाळी उठल्यानंतर सकाळी आपल्याला उठून काय करायचं याचा विचार करतो ना, आणि जे आधी घडले सर्व विसरून नवीन सुरुवात करतो, अगदी त्या पद्धतीनं शेहबाजने मैदानावरती सुरुवात केली. आतापर्यंत 3 चेंडू आलेत. 49 धावा धावफलकावरती, 2 विकेट गेल्यात. आणि न्यू बॅटर मैदानावरती मान फ्रॉम माणगाव शुभम जाधव मैदानावरती उतरलाय. शुभम जाधवची गोलंदाजी सर्वांना परिचित आहे. मात्र ॲज अ बॅटर म्हणून या ठिकाणी मैदानावरती उतरतोय. बॅटची कडा घेतली. चेंडू गेला डिक्लेअर झोनच्या दिशेला. पाठीमागे जे बॅनर आपण बघतोय त्या ठिकाणी केवळ 1 धाव आहे. चेंडू 2 शिल्लक आहेत. शुभम जाधव या ठिकाणी स्ट्राईक इन होल्ड करतोय. दुसऱ्या बाजूचा आपण विचार केला तर पवन केणे नॉन स्ट्राईक एंडवरती उभा स्तब्ध विचार करतोय की 2 चेंडूंवरती एखादा जर खेळायला मिळाला तर पुन्हा एकदा या मॅचमध्ये आम्ही काहीतरी विशेष करू शकू. दुसऱ्या बाजूला शेहबागच्या माध्यमातून एखादी विकेट आली तरी सुद्धा मॅचमध्ये ते परततील. चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू. आणि या चेंडूवरती जर आपण पाहिलं ना तर उस्मानच्या हातामध्ये हा चेंडू गेला. आतापर्यंत 5 चेंडू झालेत, 1 चेंडू बाकी आहे. शहबाजची ही सुंदर गोलंदाजी, अमेझिंग स्पेल. आतापर्यंत 1 सिक्सर त्याने खाल्लाय. मात्र त्याच्यानंतर त्याने या मैदानावरती प्रतिस्पर्ध्याला जखडून ठेवलंय.
शॉट ऑफ द गुडलेन टाकला होता, प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू केला, शॉट फाईन लेगला. धावा 51 येतील. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. 4 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 51 बनल्यात. करंट रन रेट आहे 12.75चा आणि या माध्यमातून जिंकण्यासाठीची आवश्यकता आहे ना ती म्हणजे 52 धावांच्या. तर 52 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. त्या म्हणजेच प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत RCC पेठ संघाला. तर त्यांना शुभेच्छा देखील असतील. आणि पुन्हा एकदा वळूयात कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला. टॉस बॉक्सकडे त्या ठिकाणी टॉस झालाय. ओके, तर यानंतर समायोजन करण्यासाठी मी विनंती करेन आमचे साथी समालोचक मित्र वेदांत कंटक. ओव्हर टू यू वेदांत. धन्यवाद. तत्पूर्वी आपण जर पाहिलं ना तर माजी आमदार मधुशेठ ठाकूर बाप्पा स्मृती चषक 2025चा आपण मनमुराद आनंद लुटतोय. आपण ही जी काही दैदिप्यमान स्पर्धा पाहतोय त्या स्पर्धेच्या पाठीमागे खूप सारे पडद्यामागचे हिरो आहेत. त्या सर्व हिरोंबद्दल आपण चर्चा करणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच यश. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आजच्या रात्रीतला हा 6वा सामना आहे. काय झालं? सहावा सामना या ठिकाणी सुरू आहे. एकीकडे प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत RCC पेठ ऑल राईट. आपण जर पाहिलं पडद्यामागच्या हिरोंबद्दल आपण चर्चा करतोय. जिथे आपण पाहिलं सर्वप्रथम आपण धन्यवाद देऊयात प्रशांत नाईक मित्रमंडळाला ज्यांच्यामधील काही सदस्य होते ज्यांचा सहभाग या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिला. त्याचप्रमाणे प्रसाद थळे, संतोष पेडणेकर, स्वप्नील पडवळ, ओमकार म्हात्रे, सागर बेजंकल, तदनंतर हर्षल लखम, कल्पेश अनुभवणे, आदित्य वर्तक, रोहन गोळे, स्वप्नील सावंत, संकेत म्हात्रे, सौरभ पालवणकर, निखिल पाटील, अनिकेत खोत, तन्मय कनोजे, ओम म्हात्रे, कपिल अनुभवणे, सुशांत पाटील, रुपेश देसाई, आकाश भांबरे, पार्थ घरत, सिद्धांत पाटील, प्रसाद चेवले, चैतन्य भिडे, आकाश तिवरेकर, पार्थ राऊत, अल्पेश साळके, सार्थक सर पाटील, युगांत म्हात्रे, रोहन खोत या सर्व मंडळींनी ही स्पर्धा पूर्णत्वाच्या दिशेने नेण्यासाठी प्रचंड मदत केली आहे, मेहनत घेतली आहे, रात्रीचा दिवस केला. हे स्पर्धेचं चौथं पर्व आपण अनुभवतोय आणि जे दैदिप्यमान पर्व आहे ना ते खऱ्या अर्थानं प्रत्येक अलिबागकरांसाठी तितकंच महत्त्वाचं आहे. अलिबागमध्ये अनेक प्रीमियर लीग होतात, अलिबागमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात, मात्र स्थानिक खेळाडूंसोबत ऑल इंडिया फॉर्मॅटमधील मोठ्या मोठ्या खेळाडूंना या मैदानावरती खेळताना बघून एक अलिबाग करून आपण सार्थक व्हायला मिळाले. बघा, भिवंडीचा पवन केणे फार प्रसिद्ध आहे, जो त्याच्या अभेद्य खेळीसाठी ओळखला जातो. आमच्याकडे आपण पाहिला तर निलेश केणे हा सुद्धा तितकाच प्रसिद्ध आहे आणि तो सुद्धा एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. टाळ्यांचा गजर इथून मात्र निलेश केणेसाठी सुद्धा होईल, पवन केणेसाठी सुद्धा होईल. आज अलिबागच्या या पावन नगरीमध्ये, ऐतिहासिक नगरीमध्ये मुंबईचे तारे सितारे ठाणे जिल्ह्यातून, पालघर जिल्ह्यातून, अगदी त्याच वेळेला नवी मुंबईमधून, कोकणातून आज रती महारथी खेळाडू मैदानाच्या आत आपण पाहतोय. या सर्व खेळाडूंचं माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025 मध्ये आपण सहर्ष स्वागत करूयात. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावफलकावरती देणगी जमा झाली, अर्थातच 51 धावा जमा झाल्या आहेत आणि विजयासाठी 52 धावांचं आव्हान असणार आहे. सन्माननीय पिंटाशेठ ठाकूर, अमीर ठाकूर, बऱ्याच जणांना अमीर ठाकूर हे नाव माहिती नसेल, कारण आपल्या मनामधील, आपल्या हृदयातील राजा माणूस म्हणून आपण पिंट्या ठाकूर म्हणून ज्यांना ओळखतो, पिंट्या शेठ ठाकूर म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं ना तर संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये कुबेर 11 हा एक संघ त्यांच्या बाजूने चालवण्यात आला होता. आणि अगदी त्याच वेळेला जर आपण पाहिला तर रायगड जिल्ह्यामधील कुबेर अलिबाग या संघाचं स्टँडर्ड जे काही वाढलं होतं आणि अगदी त्याच वेळेला महाराष्ट्रभर अलिबाग तालुक्यातील खेळाडूंना खेळण्यासाठी ज्यांनी प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं होतं असे पिंट्या ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मोठी मेहनत घेतली आहे. त्याच वेळेला ॲडव्होकेट उमेश ठाकूर, त्याच वेळेला सन्मान्य प्रवीणजी ठाकूर, या सर्वांचा आपण खऱ्या अर्थानं धन्यवाद देऊयात. इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा आज आपल्या सर्वांसमोर उभी राहिली आहे.
घड्याळामध्ये आपण जर पाहिलं ना तर जवळजवळ 3:10 झालेत, मात्र आद्य अमित नाईक प्रेक्षक गॅलरी अजून तुडुंब भरली आहे. जिथे जिथे प्रेक्षकांना जागा भेटली आहे ना तिथे कोणी बसलाय, कोणीतरी उभा राहिलाय, मात्र या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतोय. काही जणांनी एकच प्याला घ्यायला सुरुवात केली आहे. तो चहाचा असेल तर ठीक. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं तर पिंट्या ठाकूर मित्रमंडळ, रवी नाना ठाकूर मित्रमंडळ, प्रशांत नाईक मित्रमंडळ, शिरोळेआली मित्रमंडळ, शितोळेआली मित्रमंडळ आणि समस्त ठाकूर कुटुंबीय यांचा आपण धन्यवाद देऊयात, ज्यांनी ही क्रिकेटची स्पर्धा पूर्णत्वाच्या दिशेने नेण्यासाठी एक स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न आता मात्र सत्यामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या पुढील सामना आपण पाहणार आहोत 70-70 कुलाबा स्पोर्ट्स रामनाथ अलिबाग पुरस्कृत सौरभ पालवणकर आणि त्याच वेळेला आदिती वरद 11 पेण हे संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. वळूयात मॅचकडे, जिथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुरुवात होईल. वेदांत कंटक आपल्याला जॉईन करतील. थँक्यू. नक्कीच या ठिकाणी 6वा सामना चालू आहे. पहिली इनिंग झाली. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावर 51 धावा लागल्या आणि 52 धावांचं लक्ष घेऊन या ठिकाणी आपण पाहतोय आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघ उतरलाय. गोलंदाजी मार्कवर पवन केणे, स्ट्राईक एंडवर उस्मान पटेल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत RCC पेठ हा संघ या ठिकाणी खेळताना दिसतोय. दुसरीकडे आद्य सप्लायर्स म्हात्रोळी संघ आपल्याला खेळताना दिसतोय. पवन केने पुढचा चेंडू उस्मानसाठी. यावेळी मात्र उस्माननं नक्कीच हा फटका लगावलाय. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये गेलाय, परंतु तिथे मात्र फक्त एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळेल आणि या चेंडूवर निश्चित रूपानं पहिली धाव लगावली जाते, ती म्हणजे RCC पेठ संघाच्या खात्यात. उस्मान पटेल हे नाव आज जर पाहिलं तर त्याला रायगडचा टायगर का म्हणतात. मगाशी मी सांगितलं होतं की रायगड जिल्ह्याचा किंवा जर पाहिलं तर भारताचा जो संघ होता त्याच्यामधून रायगड जिल्ह्यातले 7 खेळाडू खेळले होते. पाकिस्तानच्या विरोधात तो सामना होता आणि असं असताना त्या ठिकाणी उस्मान पटेल हा त्या स्पर्धेमध्ये, त्या सामन्यामध्ये पहिली फलंदाजी किंवा ओपनिंगला जाताना आपल्याला दिसला होता. मग फक्त भारतातच नाही तर भारताच्या बाहेर देखील आपल्याला हे खेळाडू खेळताना दिसतात. त्यामधलाच एक उस्मान पटेल. तुम्ही कितीही वर जा ना, तुम्ही कितीही मोठे व्हा, तुम्ही कितीही जर पाहिलं तर नाव कमवा, नावलौकिक घ्या, परंतु असं असताना तुमचे पाय जमिनीवर राहणं गरजेचं आहे आणि उस्मान पटेलकडे पाहून आपल्याला तो एक आदर्श घेता येतो. या ठिकाणी मात्र फटका बॅटच्या पट्ट्यात एक्झिक्यूट होत नाहीये. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि उस्मान पटेल या ठिकाणी मात्र बाद होऊन तंबूत परततोय. अप्रतिम झेल या ठिकाणी किशोर पाटीलच्या माध्यमातून टिपला जातोय आणि उस्मान पटेल बाद होतोय, ज्याच्यावरून किंवा ज्याच्याकडे भरपूर आशा अपेक्षा होत्या, परंतु उस्मान यस 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 याच मैदानावर अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी ज्यानं फिल्डिंगसाठी गाजवली असा किशोर पाटील, पण जसा उस्मान बाद झालाय तसं जर पाहिलं तर उस्मानचे फॅन फॉलोवर या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानातून निश्चितच बाहेर जाताना आपल्याला दिसत आहेत. कारण उस्मान पटेल काय आहे मित्रांनो, या ठिकाणी त्याच्याकडून आशा होत्या, अपेक्षा होत्या, पण तिथे मात्र पवन केनेच्या अप्रतिम चेंडूवर उस्मान पटेल बाद झाला. 4 चेंडू आत्तापर्यंत पवननं फेकले, 1 गडी बाद केला, 1 धाव खर्च केली. आता आपण सांगत होतो उस्मान पटेलबद्दल, पवन केनेचं तरी काय वेगळं आहे, एवढा उंच गेला, एवढा जर पाहिलं तर फॅन फॉलोवर आहेत त्याचे, निश्चित रूपानं जर पाहिलं तर एवढ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तो खेळतो, परंतु असं असताना पाय त्याचे जमिनीवर आहेत. म्हणजे कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आत्ता नुकतीच एक रील व्हायरल झाली होती, त्याच्यावर ओनरनं चक्क पवन केनेच्या अंगावर पैसे उधळले होते. ही पवन केनेची ओळख आहे, ही पवन केनेची फलंदाजी आहे. शांत संयमी असा हा खेळाडू निश्चित रूपानं आज जर पाहिलं तर आज या म्हात्रोळी संघासाठी खेळताना आपल्याला दिसतोय. परंतु 4 चेंडू फेकलेत, फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती, गोलंदाजीमध्ये आला, गोलंदाजीत देखील तीच कामगिरी करतोय. ओमकार पाटील नवीन फलंदाज. ओमकार पाटील पहिला चेंडू हवेत आहे, झेल खाली, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. चेंडू पडल्यानंतर डिक्लेअर झोनकडे जातोय आणि या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण करतायत, ते म्हणजेच ओमकार आणि कृतिक पाटील. निश्चित रूपानं प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत RCC पेठ संघ आहे, दुसरीकडे आद्य सप्लायर्स नौखार संघ आपल्याला खेळताना दिसतोय आणि निश्चित रूपानं असं असताना पवन केनेची काय गोलंदाजी आहे, अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. अंतिम चेंडू पवनच्या माध्यमातून.
यावेळी पुन्हा एकदा पवन केनेनं एक गोष्ट या ठिकाणी जाणली ना, की इथे शॉर्ट पिच चेंडू फायद्यात पडतोय. कारण गोल फिरून आपण जर बिहाइंड विकेट हा फटका खेळला तर तो फटका 1 धाव देऊन जाईल आणि एका धावेची जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारे नुकसान नाही आहे आपल्या संघाला. आणि या गोष्टीचा विचार करून पवन केनेनं हे पहिलं षटक हाताळलंय. निश्चित रूपानं पवन केने म्हटलं की एक मोठा किंवा नामलौकिक किंवा जर पाहिलं तर एक दर्जेदार आयकॉन म्हणून त्याला ओळखलं जातं. आणि मग त्याला या ठिकाणी या अलिबाग नगरीमध्ये पुन्हा बोलवलं असेल तर निश्चित रूपानं त्या क्वालिटीची कामगिरी त्याच्याकडून अपेक्षित आहे. आणि ती कामगिरी या ठिकाणी पहिल्यांदा फलंदाजीतून आणि आता मात्र गोलंदाजीतून देखील होताना आपल्याला दिसते. चेंडू द्यायचा आहे. येस, चेंडू द्यायचा आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1/4 धावा धावफलकावर आहेत. त्या म्हणजेच प्रदीप स्पोर्ट साखर पुरस्कृत RCC पेठ संघाच्या. आणि असं असताना निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर पुढचं षटक घेऊन गोलंदाज येईल. चला घाई करायची आहे. प्लीज प्लीज शुभम जाधव, चला घाई करायची आहे. गोलंदाजी मार्कवर. यस, माणगाव एक्सप्रेस शुभम जाधव. कित्येक वेळा म्हटलं जातं ना, 2 जाधव ज्यांनी रायगड क्रिकेट गाजवलंय. एक पंकज जाधव तुम्हाला अलिबागचा माठ्या दिसेल, दुसरीकडे शुभम जाधव जो जर पाहिलं तर माणगाव एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं. निश्चित रूपानं कित्येक स्पर्धांमध्ये शुभम जाधवला आम्ही खेळ करताना पाहिलाय. जेवढी चांगली फलंदाजी करतो तेवढीच चांगली गोलंदाजी करतो. तेच तर्रार गोलंदाजीसाठी नेहमी शुभम जाधव ओळखला जातो. महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये देखील त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. रायगड प्रीमियर लीग तर नेहमीच आपल्याला चांगली खेळताना दिसलाय. आणि असं असताना माणगाव तालुक्यातून तो येतो. आणि मग इथे मात्र आज आपल्या तालुक्याचं, आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी शुभम जाधव काय करणार, आज ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना दिसतोय आपल्याला. तो म्हणजे आद्य सप्लायर्स नवखार संघामध्ये. पहिला चेंडू, मोठा फटका, शुभम जाधववर आक्रमण चढवलंय. पहिल्या चेंडूला कृतिक पाटीलनं पाठवून दिलंय ओव्हर लॉंग ऑफ सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. या ठिकाणी RCC पेठ संघ जर मैदानात उतरलाय तर त्यांना माहिती आहे की जिंकणं काय असतं, विजय काय असतो. आणि तोच खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू शुभम जाधव. इथे मात्र हा चेंडू कमबॅकिंग डिलिव्हरी जिला म्हटलं जातं त्या प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळतोय. कारण शुभम जाधवकडं व्हेरिएशन आहे, शुभम जाधवकडं पेस आहे, शुभम जाधवकडं स्विंग आहे, शुभम जाधवकडं कट करण्याची क्षमता आहे आणि मध्येच एखादा स्लोअर वन देखील शुभम जाधव टाकू शकतो. इथे मात्र कृतिक पाटील पुन्हा एकदा शुभम जाधवच्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा जर पाहिलं तर फटका हुक करतोय, चेंडूला पाठवतोय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. निश्चित रूपानं या ठिकाणी कशा प्रकारची फलंदाजी करतायत पहा ना. शुभम जाधवचा गुडलेन स्पॉटवरून उचली घेणारा चेंडू होता. चेंडूला हुक केलं, चेंडूला पाठवून दिलं मिड विकेटच्या वरून. कृतिक पाटीलच्या माध्यमातून अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी प्रदीप स्पोर्ट साखर संघाच्यासाठी किंवा जर पाहिलं तर प्रदीप स्पोर्ट साखर पुरस्कृत RCC पेठ संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या 16 धावा आहेत. नक्कीच अजून जर पाहिलं विचार केला तर 15 चेंडू 36 धावांची गरज. ओमकार आहे, कृतिक आहे, त्याच्यानंतर अंगद पाटील येईल. म्हणजे फलंदाजीची डेप्थ आहे. आणि मग RCC पेठ सारखा संघ जर आपल्याला त्यातले 7 खेळाडू मिळत आहेत तर त्यातले 4 देखील आयकॉनच आहेत. म्हणजे असं असताना निश्चित रूपानं सामन्यात काय होईल पाहणं गरजेचं. ओ हो, या ठिकाणी मिसफील्ड झाली. या ठिकाणी मात्र मिसफील्ड झाली, थोडंसं फंबल झालं. आणि इथे मात्र जिथे सिंगल मिळू शकत होती तिथे हा चौकार आलाय. अप्रतिम फटका कृतिकच्या माध्यमातून. शुभमनं चांगली गोलंदाजी केली होती या चेंडूवर, पण इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली. रात्रीची वेळ आहे, रात्रीची वेळ म्हटल्यानंतर कधी कधी बॉल जज होत नाही आणि तेच प्रकार या ठिकाणी पाहायला मिळाला. चौकार आलाय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शुभम जाधव. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि याच प्रकारची गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून नेहमी अपेक्षित असते. असं असताना धावफलकावर 5 चेंडू फेकले गेलेले आहेत. 1 बाद 20 धावा धावफलकावर आहेत. ओमकार पाटील निश्चित रूपानं आत्तापर्यंत कृतिकला फक्त स्ट्राईकवर आणण्याचं काम करतोय. आणि त्यानंतर मात्र कृतिक पाटीलनं काय फलंदाजी केली. अंतिम चेंडू. यावेळी हा देखील चेंडू अगदी खोदून काढलाय. चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळून काढलंय, कव्हर रिजनला खेळून काढलंय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येईल, चेंडूची फेक करेल तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली जाते. 21 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. शुभम जाधवच्या या षटकामध्ये तब्बल 17 धावा
कुठून काढल्यात त्या म्हणजेच कृतिक पाटीलनं. परंतु असं असताना निश्चित रूपानं इथे जर पाहिलं तर या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष्य आहे आणि 52 धावांचं जर संकेतदादा लक्ष्य असेल तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज असेल, ती म्हणजेच प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत RCC पेठ संघाला. साखर संघानं काय केलं याच नाखवा ब्रदर्सनं जर पाहिलं तर नाखवा स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण सावळे संघ या ठिकाणी आलेला पाहिला. आता जर पाहिलं तर प्रदीप स्पोर्ट्स संघ आलाय तर ते देखील काहीतरी वेगळं करणार, त्यामुळे थेट RCC पेठ संघ इथपर्यंत आणला. आयकॉन्स देखील कसले आणले, आयकॉन्स देखील अगदी हाय व्होल्टेज आणले आणि निश्चित रूपानं एक संघ विजयी झालाय, दुसरा संघ काय करणार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हशिकेश माळी. नवखारचा लोकल बॉय आहे परंतु ॲज अ आयकॉन म्हणून देखील कित्येक ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळालाय. पहिला चेंडू, यावेळी मात्र फुल टॉस चेंडू होता. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. या चेंडूवर एक धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या 22 धावा आहेत. पुढचा चेंडू घेऊन हशिकेश पुन्हा एकदा ओमकार पाटीलसाठी. या ठिकाणी कुठेतरी थोडासा जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेटमध्ये गडबड झाली. आज नवखार संघ खेळतोय म्हटल्यावर एक खेळाडूची कमी आपल्याला जाणवते ना, तो म्हणजेच अक्षय पाटील उर्फ मोन्या. थोडासा आज तब्येत ठीक नसल्यामुळे या स्पर्धेमध्ये खेळत नाही आहे, परंतु निश्चित रूपानं तो देखील एक आयकॉन म्हणून प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तत्पूर्वी या ठिकाणी मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. धावसंख्येत एका धावेची भर, धावसंख्येत एका धावेची भर पडल्यानंतर धावसंख्या मात्र 23 धावा होत आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हशिकेश माळी सज्ज. ओमकार पाटील ऑन स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चांगला चेंडू. इथे मात्र जर पाहिलं तर चेंडूला पॉइंटच्या वरून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या प्रयत्नामध्ये पॉइंटच्या हातामध्ये ओमकार पाटील झेल देऊन बसला आणि ओमकार पाटील या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे, ते म्हणजेच आद्य सप्लायर्स नवखार संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज स्वतः कॅप्टन सोहेल शेख या ठिकाणी पाहायला मिळतोय. RCC पेठ संघाचा हा कॅप्टन आहे. कॅप्टन सोबत एक आयकॉन देखील आहे. चांगली कामगिरी पनवेल तालुका असो, रायगड जिल्हा असो किंवा ऑल महाराष्ट्र असो, सोहेल शेखच्या माध्यमातून आपण झालेली पाहिलेली आहे. परंतु असं असताना आज स्वतःच्या गावातला संघ आणि त्याच्यामुळं ॲज अ आयकॉन म्हणून नाही तर ॲज अ लोकल बॉय म्हणून खेळतोय. परंतु नाव कोणाचं लावलंय तर नाव प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचं लावलंय. आणि असं असताना या ठिकाणी सोहेल शेख आता या सामन्यामध्ये जान टाकणार का, कारण कृतिक पाटील चांगला सेट आहे. त्याने जर पाहिलं तर चांगली फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली. पवन केनेचं पहिलं षटक होतं, त्या षटकामध्ये पवन केनेनं उस्मान पटेलला बाद केला. 4 धावा फक्त या ठिकाणी या षटकामध्ये खर्च केल्या. बघा इथून मात्र 10 मध्ये 29 ची रिक्वायरमेंट आहे. एका बाजूला आद्य सप्लायर्स मात्रोळी नवखार संघ तर दुसऱ्या बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ आहे. अमितजी नाईक यांचा संघ आहे. उलटी गिनती त्यांनी सुद्धा कॅल्क्युलेशन सुरुवात केली. अरे बाबा कोण आउट झाला आहे, आता मात्र किती धावांची आवश्यकता आहे, आपल्याकडे आयकॉन कोण आहेत, हे सगळं आपण जवळून पाहिलंय. इथून धावचित करण्याची संधी. आहा, मैदानात काय घडलंय, ना भूतो ना भविष्यतही. सोहेल शेख आला काय आणि सोहेल शेख गेला काय, कोणालाच काही कळलं नाहीये. या ठिकाणी मात्र सोहेल शेख बाद झालाय. कॅप्टन कडून भरपूर अपेक्षा होती परंतु कॅप्टन मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज बंटी जोशी आपल्याला पाहायला मिळतोय. लोकल बॉय आहे, पेठ गावचा रहिवासी आहे. या ठिकाणी मात्र सोहेल बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी बंटी आलाय. जिंकण्यासाठी आता जर पुन्हा एकदा आपण समीकरण पाहिलं तर 9 चेंडू आणि 29 धावांची गरज. इथे मात्र जोपर्यंत कृतिक पाटील आहे तोपर्यंत काही होऊ शकतं हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण कृतिक पाटील ॲज अ आयकॉन म्हणून आज खेळताना दिसतोय. आणि असं असताना त्यानं देखील शुभम जाधववर आक्रमण केलंय. पण हशिकेश माळीसारखा लोकल बॉय आहे, परंतु लोकल बॉय आज जर पाहिलं तर आपली कमाल करताना पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू हशिकेश माळी या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी फटका आलाय. या ठिकाणी झेल होणार का? येस इट इज. कृतिक पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. अप्रतिम झेल टिपली गेली आणि या ठिकाणी या झेलसाठी
आज राजानी मैदानावरती प्रजेला खुश केली आहे. काय जबरदस्त कॅच पकडली आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तैनात होता आणि तदनंतर मात्र जवळजवळ 20 यार्ड त्याने धावत क्रॉस केलाय. ही कॅच नाहीये मित्रांनो, ही मॅच आहे. आरसीसी पेठ संघाला बॅकफूट वरती ढकलण्यासाठी राजाची ही कॅच खूप उपयुक्त आहे. नेत्रदीपक कॅच. आणि मी आधीच म्हणालो होतो मित्रांनो, माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025 प्रत्येकासाठी खास आहे. प्रत्येक जण 100% योगदान देण्यासाठी नेहमीच सज्ज राहतो. हॅलो, या ठिकाणी ही जी झेल टिपली त्या झेलसाठी पिंट्या शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. निश्चित रूपानं या ठिकाणी हे झेलसाठी पारितोषिक आलंय. नवीन फलंदाज नमित पगडे आलाय. गोलंदाजी मार्कवर हशिकेश माळी. 4 चेंडू 2 धावा 2 गडी बाद. या ठिकाणी मात्र हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकलेला पाहायला मिळाला, परंतु अशा प्रकारची गोलंदाजी सध्या कोणत्याही प्रकारचं नुकसान देणार नाही आहे आद्य सप्लायर्स नवखार संघाला. इथे मात्र प्रदीप स्पोर्ट साखर पुरस्कृत आरसीसी पेठ संघाला विचार करावा लागेल की कुठेतरी या ठिकाणी या सामन्यामध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे. हा देखील चेंडू त्याच प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा पंच शैलेश महाडिक यांचे दोन्ही हात जमिनीला समांतर होत आहेत. धावसंख्येत आणखी 1 धावेची भर पडते. धावफलकावर निश्चित रूपानं आपण पाहतोय तर 25 धावा लगावल्या जात आहेत. निश्चितच पुढचा चेंडू घेऊन हशिकेश माळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी हा देखील चेंडू अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. 1 धाव या चेंडूवर आली आणि 1 धावेच्या सहाय्यानं धावफलकाला जर पाहिलं तर धावफलकाला पोहोचवलं 26 धावांवर. 5 चेंडू आतापर्यंत हशिकेशनं फेकलेत आणि 5 चेंडूंवर 2 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी हशिकेश माळीच्या माध्यमातून पाहायला मिळते. अंतिम चेंडू, हा चेंडू लोअर फुलटॉस स्वरूपाचा होता. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव आली. हशिकेश माळीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण लोकल बॉय आहे नवखारचा आणि आज एवढ्या मोठ्या आयकॉन समोर खेळताना मात्र हशिकेशनं अवघ्या 6 धावांचं षटक फेकलंय. म्हणजे खऱ्या अर्थानं हशिकेश माळीचं या ठिकाणी कौतुक करणं गरजेचं आहे. नमित पगडे आणि आपण जर पाहिलं तर बंटी जोशी ही जोडी मैदानावर आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटक घेऊन कोण येणार, जिथे 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. नक्कीच असं असताना या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा लोकल बॉय तेजस पाटील आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. म्हणजे आरसीसी पेठ संघ हा एक गाव टू गाव फॉर्मॅटमधला नावाजलेला संघ आहे, परंतु तुम्ही जर अलिबाग तालुक्यामध्ये आलात तर मग नवखार संघ देखील त्याच कॅलिबरचा, त्याच पोटेन्शियलचा, त्याच क्षमतेचा संघ आहे. आणि असं असताना निश्चित रूपानं तरीही आज अक्षय पाटील म्हणजे मोन्या या संघामध्ये नाही आहे, पण इथे मोन्या जरी नसला तरी देखील नवखारच्या खेळाडूंनी ती कामगिरी केली. पवन केनेनं त्यांना साथ दिली, शुभम जाधवनं त्यांना साथ दिली, बिलाल शेखनं त्यांना साथ दिली, दिनू कांबळेनं आपल्या फलंदाजीनं ताबडतोब खेळीनं त्या संघाला जर पाहिलं तर इथपर्यंत नेलंय. 6 चेंडू 25 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज तेजस आलाय आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहतोय आपण नमित पगडे. पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर तेजस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मोठा फटका आलाय पहिल्या चेंडूवर नमित पगडेच्या बॅट मधून. या ठिकाणी त्याने सांगितलंय की पनवेल तालुक्यातून इथपर्यंत मी आलो असेल तर माझ्याकडे ती क्षमता आहे, माझ्या संघाकडे ती क्षमता आहे. आणि पहिल्या चेंडूवर तेजसवर आक्रमण चढवलंय. तत्पूर्वी पारितोषिक बघा कसं आलंय. या षटकामध्ये एका चेंडूवर 3 धावा जर धावून काढल्या तर सन्माननीय पिंट्या शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. निश्चित रूपानं झेलसाठी दादा पिंट्या शेठ यांच्या माध्यमातून आपण 500 रुपये दिलेले आहात, ते जमा झालेले आहेत. पिंट्या शेठ यांचे 2000 रुपये देखील इथे जमा झालेले आहेत. असं असताना 5 चेंडू 19 धावांची गरज. मग इथे प्रदीप स्पोर्ट साखर की आद्य सप्लायर्स नवखार हा संघ या ठिकाणी कोणता संघ विजयी होणार निश्चित रूपानं पाहणं गरजेचं आहे. आणि असं असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तेजस पाटील सज्ज होईल. समोर खेळणारा खेळाडू आहे नमित पगडे. निश्चित रूपानं नमित पगडे आता काय करणार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तेजस पाहतोय. या चेंडूला नक्कीच हवेत उडवलंय. चेंडू जो आहे तो चेंडू निश्चित रूपानं आपण पाहिला
लॉंग स्टॉप रिजनला गेला, तिथे मात्र एक धाव डिक्लेअर आहे एका धावेच्या साहाय्यानं. आता मात्र 4 चेंडू आणि 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता. 4 चेंडू 18 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तेजस गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज नमित. हा देखील या ठिकाणी अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 17 धावांची गरज जिंकण्यासाठी असेल, ती म्हणजेच या ठिकाणी प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत RCC पेठ संघाला. तीन चेंडू आणि 17 धावांची गरज. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळी ओहो हो अप्रतिम फटका. चेंडू जाईल सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. RCC पेठ संघ एवढा लांब आलाय म्हणजे सहजासहजी हार मानणारा नाही आहे, सहजासहजी सामना टाकणारा नाही आहे. आणि असं असताना आता समीकरण पुन्हा एकदा जर पाहिलं तर बदललंय. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असेल, ती म्हणजेच RCC पेठ संघाला. काय होणार, काय घडणार, काय बिघडणार, कारण आज प्रत्येक जण जर पाहिलं तर या संघाच्या फलंदाजीची, या संघाच्या खेळीची वाट बघत होता. त्याच्यामध्ये त्या संघामध्ये ॲज अ आयकॉन उस्मान पटेल खेळतोय हे समजल्यानंतर प्रत्येक जण तिथे थांबला होता. आणि असं असताना या सामन्यामध्ये RCC पेठ की आद्य सप्लायर्स नौखार. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. हा अप्रतिम चेंडू आपण पाहिला. पंचांचा इशारा. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव आली. आता मात्र एक चेंडू 10 धावांची गरज. या चेंडूवर जर षटकार लगावला तर 500 रुपये. नक्कीच पिंट्या शेठ ठाकूर यांचे एक समर्थक या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांनी सांगितलंय पिंट्या शेठ यांच्या माध्यमातून या चेंडूवर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार तर मारलेला नाही आहे दादा, तुमचे हे पारितोषिक या ठिकाणी आलंय. एक 500 रुपयाची नोट ठेवायची आहे, बाकी पिंट्या शेठ यांना परत करायचं आहे. या ठिकाणी झेल टिपला राजेशनं. राजेश यायचं आहे. राजेशला या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. नक्कीच जर पाहिलं तर या ठिकाणी 9 धावांनी विजयी झाला तो म्हणजे आद्य सप्लायर्स नौखार संघ. प्रदीप स्पोर्ट्स साखर पुरस्कृत RCC पेठ संघ. आपण इथपर्यंत आलात, एवढा चांगला खेळ केलात त्याबद्दल आपले देखील हार्दिक हार्दिक आभार. उस्मान पटेल आपण इथे आलात. नक्कीच अलिबाग नगरीमध्ये सर्वांचं स्वप्न होतं उस्मान पटेलची फलंदाजी पाहायचं. ठीक आहे.